सोनूला तो नंदलाला जो बाळा जो जो रे जो कृष्णाय गोविंदाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण पाहताय श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या संध्याकाळी आपण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीला आमंत्रण केलं। सगळे गोविंदा तुम्ही श्रीवर्धनकरांची ही जी प्रथा आहे, पारंपरिक प्रथा आपल्या गोकुळाष्टमीची, ती पाहायला मिळते। जे जे श्रीवर्धनकर मुंबई पुण्यामध्ये नोकरीनिमित्त जातात, सर्वत्र जातात, पण आज या ठिकाणी बघा हे सगळे मुंबईकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या क्षत्रिय मराठा समाजाचं जे मंडळ आहे त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। म्हणजेच ज्यांनी जे संस्थापक आहेत आपले बाबा गजानन रामचंद्र यादव यांनी हे मंडळ स्थापन केलं, गोविंदाचं मंडळ स्थापन केलं आणि बघता बघता आज 25वं वर्ष त्याला लागलं आणि हे 25वं वर्ष क्षत्रिय मराठा समाज आज साजरा करतोय। थोड्या वेळातच या ठिकाणी आपल्याला पोथी वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला तर मिळतोय, पण या ठिकाणी भजन असणार आहे आणि त्यानंतर 25वं वर्ष झालंय त्या निमित्ताने या ठिकाणी केकचं सुद्धा कटिंग असणार आहे, ते सुद्धा पाहता येईल। पण रात्री 12 वाजता आपल्या लल्लाचं श्रीकृष्णाचं जन्म उत्सव आपल्याला पाहता येईल। या ठिकाणी पाळणा सुद्धा छान असा सजवलेला पाहायला मिळतोय आपल्याला। आपल्याला या ठिकाणी क्षत्रिय मराठा समाजाचे सगळे सदस्य पाहायला मिळतात बघा। मुंबई पुण्या आणि विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे जण आपल्याला पाहायला मिळतातच। पण छान आमच्या श्रीवर्धनकरांची ही पारंपरिक प्रथा गोकुळाष्टमीची जी पाहायला मिळते, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून वेगवेगळे सगळेजण खास करून श्रीवर्धनचा हा गोविंदा पाहायला येतात आणि हा रौप्य महोत्सवी वर्ष बघा या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर तुम्ही सुद्धा आता थोड्या वेळातच 12 वाजता आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। आमचे मित्र या ठिकाणी राजू दादा, आमचे वडील बंधू आहेत राजू दादा भोसले, खास करून रोह्याला असतात, आता रोह्यावरून खास करून आपल्या या जन्माष्टमीच्या दिवशी आलेले आहेत आणि इथे केकचं सुद्धा बघा, केक सुद्धा आणलेला आहे। आपले आप्पा आहेत यांनी केक आणलेला आहे आणि आज रौप्य महोत्सवी वर्ष आपलं क्षत्रिय मराठा समाज साजरा करणार आहे। चला बोला गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा। चला तर आता थोड्या वेळात पाळणा सुद्धा आपल्याला ऐकायला येणार आहे। छान असा पाळणा या ठिकाणी कृष्णाचं बोललं जाईल आणि हा सर्व जल्लोष आपल्या कृष्ण जन्माष्टमीचा रात्री 12 नंतर जो होणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार। आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि असेच श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला श्रीकृष्ण भगवान की।
गोपाळ कृष्ण इकडे केक सुद्धा आणलेला आहे बघा. छान असा हा केक सजवलेला आहे. क्षत्रिय मराठा समाज रौप्य महोत्सवी वर्ष 2025चं छान या ठिकाणी सर्व सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेतच. कैलासवासी गजानन रामचंद्र यादव यांनी हे गोविंदा पथकाचं मंडळ स्थापन केलं आणि बघता बघता हा महामेरू वाढला आणि आपल्याला या ठिकाणी सर्वजण विविध ठिकाणी कामानिमित्त असतात पण आज या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सगळे आपले मित्रबंधू हे सगळेजण पाहायला मिळतातच. चला तर आता या ठिकाणी ठीक 12 वाजता कृष्ण जन्माष्टमी आपल्याला पाहायला तर मिळणार पण त्याआधी या ठिकाणी केकचं कटिंग होणार आहे. आज क्षत्रिय मराठा समाज गोविंदा मंडळाचं हे 25वं वर्ष आहे आणि या 25व्या वर्षानिमित्त आज या ठिकाणी रौप्य महोत्सव कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हे आपण साजरा करत आहोत. प्रथमतः मी आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच कृष्ण जन्माष्टमीच्या देखील शुभेच्छा देतो. आणि व्यासपीठावरील मान्यवर क्षत्रिय मराठा समाज गोविंदा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रभाकरजी यादव, त्याचबरोबर क्षत्रिय मराठा समाज श्रीवर्धन म्हसळा तालुका अध्यक्ष वसंतजी यादव साहेब, त्याचबरोबर क्षत्रिय मराठा समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुनीता यादव, अनिता नाही सुनीता यादव, उपस्थित सर्व सन्माननीय समाज बांधव, मुंबई मंडळ अध्यक्ष, मुंबई मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो. समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रभाकरजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी साडी सगळ्यांनी धन्यवाद. त्याचबरोबर 25 वर्षे ज्यांनी आपल्याला ही वास्तू आपल्याला हे सण उपलब्ध करून दिली आणि हा सण साजरा करून आपण आनंदाने या ठिकाणी करतो त्या कमलताईंना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील यापुढे यावं. समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रभाकरजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी ही साडी त्यांना देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर यादव सर यांचं देखील या ठिकाणी आम्ही त्यांनी जे आपली 25 वर्ष निस्वार्थपणे जी सेवा केली त्यांचं देखील या ठिकाणी आपण छोटीशी आम्ही 25वं वर्ष आहे म्हणून आपला एक सन्मान म्हणून यादव साहेबांना मी वसंतजी यादव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी ही शाल त्यांना अर्पण करावी आणि त्यांचा सत्कार करावा. शाल श्रीफळ देऊन त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर गेले 8 वर्ष ज्यांनी आम्हाला आनंदाने त्यांच्या वाद्यांनी आम्हाला जे नाचवलेलं आहे ते आमचे मंगेश वाघमारे माणगाव होडगाव या गावातील आहेत. ते काविलबाग म्हणून त्यांचं खेडेगाव आहे आणि या खेडेगावातून ते आज आम्हाला दरवर्षी येत आलं. त्यांचं देखील या ठिकाणी
शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. गजानन रामचंद्र यादव यांनी या मंडळाची स्थापना केली आणि आपण गोविंदा नाचायला लागलो. त्याचप्रमाणे जे काही भजन मंडळ आहे ते भजन मंडळ त्याचे कर्ते करविता म्हणजे ज्यांनी मला प्रोत्साहन दिला, आपल्या समाजाला प्रोत्साहन दिला ते दगडू गोपाळ यादव, आमचे दगड्या बाबा यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला. तिथे आमची प्रॅक्टिस करून घेतली आणि म्हणून आम्ही आज इथे भजन करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील सर्व सदस्यांनी विशेषतः सुनील ठाकूर, सुनील यादव हे जे वादक आहे त्यांनी मला प्रोत्साहन दिला आणि त्याचप्रमाणे सगळी मंडळी, तरुण मंडळी, त्याचप्रमाणे जे वयस्कर मंडळी आहे आमचे भाऊ हे करा पुढचं यांचा या भजन मंडळामध्ये मोलाचा भाग आहे. तर मी आज माझ्या या ठिकाणी छोटा काही सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या समाजाचं ऋणी आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आमचं विनंतीला मान देऊन आमचे आपलं जीवन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा एक छोटेखानी आमच्याकडून एक शाल श्रीफळ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत, ते त्यांनी स्वीकारावा. धन्यवाद जीवन भाऊ. गोविंद मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रभाकरजी यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी हा केक कापून, केक कापताना सगळ्यांनी गोविंदा रे गोपाळा, 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 गोविंदा रे गोपाळा. गोपाळ कृष्ण महाराज की जय. क्षत्रिय मराठा समाज श्रीवर्धन यांचं हे रौप्य महोत्सवी वर्ष 25वं वर्ष बघा. 2000 साली या मंडळाला म्हणजेच या गोविंदा पथकाला सुरुवात झाली आणि बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली आणि 25वं वर्ष या ठिकाणी साजरा केला जातोय. आताच मंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्रभाकर यादव यांनी केक कटिंग केला. या ठिकाणी छान असं सूत्रसंचालन आमचे सुनीलजी ठाकूर यांनी सुद्धा केलं आणि सगळे मुंबई, पुणे विविध ठिकाणाहून असलेले सगळे आपले क्षत्रिय मराठा समाजाचे हे सगळे सदस्य या ठिकाणी आमचे रमेश मामा सुद्धा दिसतात बघा. रमेश मामा चव्हाण जे वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देणारे, स्फूर्ती देणारे रमेश मामा चव्हाण बघा. हे सर्व मुंबई मंडळातले सगळे सदस्य पाहायला मिळतात आपल्याला छान. आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी आपल्याला पाळणा सुद्धा ऐकायला मिळणार आहे. आपल्या लल्लाचं, आपल्या श्रीकृष्णाचं जन्म या ठिकाणी 12 वाजता जो जन्म काळ आहे तो साजरा होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा. तो सर्वांना पाहता येईल. या ठिकाणी जे टी शर्ट आहेत जे उद्या घातले जातील त्याचं सुद्धा छान असं अनावरण झालं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि श्रीवर्धनकरांनी ही जपून ठेवलेली परंपरा आहे ती आपल्याला पाहायला मिळतेच.
छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो काजळ नैनी नटखट घाला अवतार घेऊन धरणीवर आला अवतार घेऊन धरणीवर आला काजळ नैनी नटखट घाला अवतार घेऊन धरणीवर आला सूर्याचा तेज तो कृष्ण सवा जो बाळा जो जो रे जो सूर्याचा तेज तो कृष्ण सवा जो बाळा जो जो रे जो छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो रे जो बासरीचा सूर आकाशी घुमला फुलांनी बाळाचा पाळणा सजला बासरीचा बाळाची सजला फुलांनी बाळाचा पाळणा सजला सृष्टी सारी आज हर्षित झाली जो बाळा जो जो रे जो ओ वाळू आरती आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती
पाहायला मिळालं की श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला. क्षत्रिय मराठा समाजाचं 25वा रौप्य महोत्सवी वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा आपल्या ग्रामदेवता आई सौंदादेवीच्या या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. पुन्हा एकदा आईचं दर्शन घेतलं जातं. कालच्याच व्हिडिओला पाहिलं की सर्व गोविंदा पथक आपल्या श्रीवर्धनचे आले आणि आईला श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आमंत्रण केलं. आणि पुन्हा एकदा आपण आईच्या भेटीला येतो. या ठिकाणी आपल्याला श्रीवर्धनचा हा गोविंदा उत्सव पाहायला मिळतो. श्रीकृष्ण जन्म झाला आणि रात्री 12 नंतर आता जवळजवळ रात्रीचे 1:30 झालेले आहेत आणि आपल्याला श्रीवर्धनचे हे गोविंदा पाहायला मिळतात. हा गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळते बघा. रात्रीचे 1:30-1:45 वाजले. पुन्हा एकदा आपण आईच्या भेटीला आलेलो आहोत.
गोविंदा रे गोपाळा ढाकुमाकुम ढाकुमाकुम. बघा सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा कार्यक्रम साजरा तर होतोय, पण आमच्या पारंपरिक श्रीवर्धनकरांचा हा सण गोविंदा गोपाळा. बघा या ठिकाणी श्रीवर्धनचे सगळे पथक म्हणजे गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. आणि उद्या सुद्धा तुम्हाला छान असा हा दही काल्याचा म्हणजे दही अंडी फोडण्याचा हा उत्सव पाहता येईल. आमच्या या श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण बघा सगळ्या आळीतले सगळ्या पाखाडीतले गोविंदा एकत्र येतात, आपल्या माऊलीचं दर्शन करतात आणि नंतर आपल्या ज्या मांडाजवळ जिथे पूजा असते तिथे जातात. बघा सगळे गोविंदा आता निघालेले आहेत, आपल्या पूजेच्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि ही परंपरा आज तागायत गोविंदाची आमच्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली ही प्रथा आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला आमचा श्रीवर्धनचा हा गोविंदा कसा वाटतोय ते कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीचे आहेत. आणि असेच पारंपरिक सण आमच्या श्रीवर्धनचे पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. सूर्याचा तेज तो कृष्ण सवा शोभा